फूट 5 इंच, वय 51 वर्ष, नाव जयंत दांडेकर। निवडणुकांच्या रणधुमाळीत तुम्ही आजवर अनेक उमेदवार पाहिलेत, पण आज आपण असा उमेदवार पाहणार आहोत की ज्याच्यावर साऱ्यांच्या नजरा खेळतात। मनसेने विक्रोळीच्या 118 वॉर्डमध्ये अशा उमेदवाराला तिकीट दिलंय ज्याची ओळख फक्त कामामुळेच नाही तर त्यांच्या उंचीमुळेही आहे। जयंत दांडेकर यांचा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो, त्यामुळे मनसेकडून त्यांना तिकीट देण्यात आलंय। माझे अनेक विजन आहेत आपल्या विक्रोळी 118 प्रभागासाठी, ती मी विजन सांगितलेली आहेत आणि त्याच्यावर माझा अभ्यासही झालेला आहे। मला असं वाटतं की माझ्या उंचीची कोणी दखल घेतली नाही असं म्हणू नये, कारण उंचीपेक्षा माझं काम महत्त्वाचं होतं आणि त्या राजसाहेबांनी त्याला चोख असं मला निवड करून उमेदवार दिलेला आहे। जयंत दांडेकर यांची उंची जरी कमी असली तरी ते कधी न थकता मदतीसाठी धावून जातात असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। जयंत दांडेकर हे ॲडव्हान्स नगरसेवक आहेत आमच्या इकडे, कारण ह्यांच्याकडे आम्ही एक फोन केला कुठल्याही कामासाठी, मग साधं रेशनिंगचं असून ते पाणी गेलं असेल, लाईट गेली असेल, गटार तुंबलं असतील, कुठलेही कामं सांगा, ते त्यांना एक फोन केला की 5व्या मिनिटाला ते बिल्डिंग खाली असतं। जयंत दांडेकर आज एक तळागाळाचा कार्यकर्ता आहे आणि आज त्याचं सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य आम्ही आज फार जवळून पाहत आलेलो आहे। कार्यात नेहमी उंची बघितली जात नाही, त्याचं कार्य बघितलं जातं। शेवटी म्हणतात ना, मराठीत एक वाक्य आहे, मूर्ती छोटी पण कीर्ती महान, अशी ही कीर्ती महान आहे आपल्या कार्याने। आणि ते तर पारदर्शक कारभार आहे त्यांचा आणि ते तळमळीने काम करतात। गरीबात गरीब माणसासाठी ते डे नाईट धावून जातात। महात्मा फुले असो, कुठे हॉस्पिटल असो, सायन हॉस्पिटल असो, कुठल्याही प्रश्नावर पहिला धावणारा माणूस नंबरमध्ये जयंत दांडेकर आहे। उंचीने 3 फूट असलो तरी फक्त उंचीमुळे नाही तर कामामुळे ओळख राहावी असं दांडेकरांचं म्हणणं आहे। आता उंची माझी 3-3.5 फूट असेल, मला उंची मोजायची कधी गरज नाही पडली, कारण मी शाळेपासून कॉलेजपासून मला उंचीला कधी कोणी महत्त्व नाही दिलं। माझं तेव्हापासूनही कामच जास्त बोलत होतं आणि हे काम बोललं की तुम्ही आता ज्या महान व्यक्तीचा उल्लेख केलात, लाल बहादूर शास्त्री, त्यांनीसुद्धा मला वाटत नाही त्यांनी कधी त्यांच्या उंचीचा विचार केला असेल। त्यांचं कामच बोलतं आणि खरं सांगतो की ज्याला खरंच समाजकारण करायचं असेल, ज्याला खरंच काम करायचं असेल, त्यांनी समाजाची कार्य करावीत। तुम्हाला त्याची दखल कुठे ना कुठेतरी ही नियती घेते आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतं। उंचीने लहान असलेले जयंत दांडेकर मनसेला महापालिका निवडणुकीत कीर्ती मिळवून देतात का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। मुंबई लाईव्ह।